थेट ठाण्यामध्ये जाऊयात। ठाण्यातून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, ठाण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे पावसाचं? किती पाऊस झालाय सकाळपासून? कुठे पाणी साचलंय आणि काय आवाहन पालिका प्रशासनानं केलं? प्रज्ञा, कालपासूनच ठाण्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि काल दुपारनंतर पावसाने जोर धरला। अगदी मध्यरात्रीपर्यंत प्रचंड पाऊस पडत होता आणि गेल्या 24 तासात तब्बल 135 मिलीमीटर पाऊस हा ठाण्यात पडला। म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला। त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आज सकाळपासून म्हणजे सकाळी 8:30 वाजल्यापासून जरी आपण विचार केला तरी देखील आतापर्यंत 40 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि संपूर्ण 3 तास गेले कंटिन्यू पाऊस पडत आहे। आता देखील आपण पाहताय हा ठाण्यामधला कोर्ट नाका परिसर आहे, ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि इथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे। पण याच्यामुळे जे सखल भाग आहे त्या सखल भागांमध्ये काही प्रमाणात सकाळी पाणी साचलेलं होतं, जसं की वंदना टॉकीज असेल किंवा कोपरीतला बारा बंगला परिसर असेल, या ठिकाणी देखील काही प्रमाणात पाणी साचलं होतं। पण त्याचा फार इफेक्ट किंवा फार प्रभाव जो आहे तो वाहतुकीवर झाला नाही, हे सुदैव म्हणावं लागेल। पण महत्त्वाचा विषय हा आहे की आज 4 मीटरची हायटाईड सांगण्यात आलेली आहे आणि दुपारच्या वेळेस ही हायटाईड आहे। त्यामुळे पाऊस जर असाच कोसळत राहिला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, पाणी साचू शकतं आणि पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकतं। आता फक्त ठाणे शहर नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कालपासून आजपर्यंत जर विचार केला तर भिवंडीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा पडलेला होता आणि आता देखील भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे प्रशासन हाय अलर्टवर आहे। ठाणे जिल्हाधिकारी प्रशासन असेल किंवा ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन असेल, हे देखील हाय अलर्टवर आहे। सगळ्या महानगरपालिका सध्या हाय अलर्टवर आहेत, कारण की आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते। पाऊस कंटिन्यू पडतो आहे आणि त्याच्यामुळे झाडं पडण्याची देखील अनेक घटना या झालेल्या आहेत। फक्त ठाणे शहरात गेल्या 24 तासात 21 झाडं पडलेली आहेत। त्यामुळे काही घरांचं, काही गाड्यांचं नुकसान बरोबर आहे, काही घरांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आणि नाही। त्यामुळेच खबरदारी घ्यावी, पावसामध्ये बाहेर पडत असताना स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहनही केलं जातंय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.